तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व. स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे शिवजयंती 19 फेब्रुवारी. तर तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चाललो आहे आज द्रोणागिरी गडावर, चाललो आहे उरणला आलो आहे. द्रोणागिरी गडावर चाललो आहे आज. तर सोबत आपले असणार आहेत आज भाऊस आहे सोबत आणि सुमित आहे. हे बघा, सुमित आणि सौरभ आहे. आपला. तर चला आता जाऊ आपण वरती, तुम्हाला दाखवतो गड कसा आहे. हा रस्ता आहे तो, अशा तुम्हाला गल्ल्या भेटतील आणि वरती किल्ला आहे. बघा इथं सूचना दिली, तुम्ही वाचा. इथं बघा दिलाय सर्व देवी. सिगरेट वगैरे दारू वगैरे काय घेऊन जायचं नाही. बघा, कचरा वगैरे टाकायचा नाही गडावर. तर चला आपण जाऊ आता पुढं. तर दादा सवी आम्हाला पाणी दिला, कारण वरती पाणी नाही. बघा, आम्ही पाणी घेतलाय, थंडा वगैरे घेतलाय. एकदम मस्त काम करतो. 2-2 बाटल्या दिल्या दादा सवी. ते बोलतं वरती पाणी नाही, पाणी घेऊन जा. चला आपण जाऊ वरती, तुम्हाला दाखवतो किल्ला. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. तर सुमित पण आला. सुमित काय बोलू शकतो 2 शब्द? आज शिवजयंती आहे, त्यामुळे आम्हाला शिवनेरी किल्ला नाही किंवा रायगड किल्ला जायला नाही भेटत. पण आपल्या जवळपास आहे तो द्रोणागिरी किल्ला, तिथे आम्ही चाललेलो आहोत. शिवाजी महाराजांना आज भेटण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तिथे जाऊ, एकदम मस्त वाटू. आणि आज आम्हाला पाण्याच्या बॉटल पण दिलेले आहेत खाली. किल्ला खूप वरती आहे, आता तिथे गेल्यावरती बघू. तर चला आपण जाऊ आता वरती. बाबू, नाव काय तुझं? हा हा नाव तुझं नावच हा आहे, HA. हा बाबूला विचारला नाव काय, सांगला नाही त्यांनी. हा बोलतं. आलोय आता, मध्ये आलोय. बघा असं जंगल, बघा फुल जंगल आहे. तर मित्रांनो, हे बघा, तुम्ही अर्ध्या वाटेनं आलो ना का इथं पण तुम्हाला सोय भेटेल पाण्याची वगैरे, थंडा वगैरे. बघा हे दादासा बसलन. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? हा गणेश. हे बघा सर्व थंडा पाणी, कारण वरती पाणी नाही ना त्याचे मुलं. चला दादा, थँक्यू. बघा इथं गडावर छोटे मावले पण आले शिवाजी महाराजांचे. हे बघा. बाबू, नाव काय तुझा? नाव काय तुझा? राजवीर. हे बघा छोटे मावले पण आले गडावर. कुठून आला बाबू? हा, चालणंच का? चालेल चालेल. हे बघा अशी छोटी मंडळी गडावर बघू शकता. मध्ये मध्ये तुम्हाला असा दगडांचा रोड भेटेल. बघा, पण रोड चांगला आहे. पावसाळ्यात किती भारी वाटतं नाही इथं? हो. पाणी वाटतं असेल. पाणी बाबा नमस्कार. बघा गडावच्या पायऱ्या बघा मस्त केल्या. लाकूड आहे बघा, असा झाडाचा मस्त केलाय बघा त्यावी. आणि इथं सर्वजण थांबले बघा. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलोय. तर पोरं आमची दमली लगेच, आताची कवली पोरं आहे म्हणून लगेच दमतात. कारण उंच पण जास्त आहे ना गड. नाही रे सुमित, उंच आहे ना. उंच आहे. बघा इथं सर्व मंडळी थांबली. कर्नाटकाच आहे बघा गेलं तर. हे बघा, हे सांगता ना आयुष्यात बोलतं डबल नाही येणार गडावर. चला नंतर पी बाबू बस. तर छोटी पार्टी पण आली बघा गडावर. बाबू, नाव काय तुझं? अंश नाव आहे बाबूचा. तुझा काय बाबू नाव? हा, आदर्श आहे आणि अंश आहे बाबूचं नाव. काय रे दमलव? चला खाली चाललो का? चालेल. तर मंडळी खूपच वरती आहे किल्ला. दम लागलाय ना असा लय बेकार.
काही माणसं रस्त्यात थांबतात, विश्रांती घेतात. आपण नाही थांबवू नये, आपण कंटिन्यू चालत आलो. दम लागला. दम लागला बोलता नाही आहे. बघा सर्व मंडळी येतात. ही कंपनी आहे बघा ONGC, ती तुम्हाला वरून दाखवीनच. तर तुम्ही किल्ल्यावर ट्रेकला वगैरे येत असाल ना, तर खालून पाण्याची बॉटल घेऊन या, कारण वरती पाणी नाही. आणि शिव आज दिले जसं बाटल्या भेटणार नाही बरं रोज रोज. आज आम्हाला बाटल्या दिल्या फुकटमध्ये, तसं तुम्हाला देणार नाही नंतर ट्रेकला आल्यावर. तुम्ही खालून घेऊन या बाटल्या, घरून घेऊन या बोल, घरून किंवा दुकानातून. घरून किंवा दुकानातून. हां, खाली दुसरी कुठंच नाही उपलब्ध. ऑलमोस्ट आता वरती आलोय. त्या पायऱ्याच भारी वाटल्या मला. किती पायऱ्या बघू शकता तुम्ही, लाकडी पायऱ्या, लाकडी पायऱ्या आहेत, मस्त बघा केलाय. तो लाकूड तोरून ठेवलाय तिथं. हे बघा लाकडाच्या केल्यान. मामा दमलव, मामा दमलम बघा. मामाच नाही तर आम्ही पण दमलोय. मस्त वाटतं एकदम. फायनली वरती पोचलोय. इथं बॅनर लावलाय बघा. हे तो बोट दाखवली किती, त्याला दाखव आधी. अरे बाबू नाव काय तुझा? कुठून आला? इथनाच आहे ना. चालेल. चालला का येतो आता? हा वरती चालला ना, चालेल. तर बघा इथं छोटी मंडळी आहे. नाव काय बाबू? स्वरूप. तुझं नाव काय बाबू? यज्ञेश. बघा आता वरती पोचलोय. मस्त असं वाटतंय, सुंदर वातावरण, साफसफाई पण मस्त आहे. फक्त झाडाची पानं आहेत बस. आणि तर भैया पण आलाय बघा कुल्फी घेऊन. बघा इथं तुम्हाला गडावर आलो ना, तुम्हाला कलिंगड वगैरे सर्व भेटेल, काकडी वगैरे. दादाच आहेत. कुठून दादा? उरणचंच ना, चालेल. जवळच आहे. जय शिवराय. हे बघा तुम्हाला काकडी वगैरे सर्व भेटेल, कलिंगड वगैरे. अशी एंट्री बघा मस्त मस्त वाटते बघा एंट्री अशी. काहीतरी आहे प्रोग्राम गडावर, हे बघा. तर आपण आता जाऊ गडावर. बघा काहीतरी चालू आहे प्रोग्राम. आता जाऊ आपण, तुम्हाला दाखवतो. बघा असा सुंदर असा गड आहे, शिवकालीन. बघा किती जुना आहे. इथे सर्व मंडळी थांबली बघा. हे बघा इथं पाण्याच्या वगैरे टाक्या. पावसाचं पाणी साठतं इथं चांगलं एकदम. पाणी पिवा सारखं. हे बघा शुद्ध बघ, तो बघ. पाण्याच्या टाक्या आहेत बघा जुन्या, शिवकालीन टाक्या. बघा हे मशीन लावली, इथं मोटार लावली बघा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. जीभ कापली गेली, डोळे फोडले गेले, हाताची बोटं तोडली, नखं उफडली, तरी सुद्धा माझ्या राजांचं, धर्मावरचं, स्वराज्यावरचं प्रेम कमी झालं नाही. आणि यात संभाजी महाराजांचं एक गीत तुमच्या पुढे सादर करतो. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय झाला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय झाला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावायचे धर्माला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावायचे धर्माला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावायचे धर्माला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय झाला. पुरंदराच्या गगनी तेव्हा भाग्य उदय झाला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावायचे जन्मला. धर्मवीर शिवपुत्र संभाजी जावायचे जन्मला. धर्मवीर
आता तुमच्या समोर घाटोही सादर होत आहे. हल 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 हे दुर्नागिरी डोंगराचा इतिहास माहिती आहे का? हनुमान आहे वासई रायगडाच्या सदरेवर अहो हलगी वाजती आणि हलगी वाजती शोभा झाले छत्रपती. 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 रायगडाच्या सदरेवर हलगी वाजती. रायगडाच्या सदरेवर हलगी वाजती हलगी वाजती शोभा झाले छत्रपती. हलगी वाजती शोभा झाले छत्रपती. शिवभक्तांना विनंती आहे एकदा समोर बसून घ्यायचा आहे. उभा असणारे सर्व शिवभक्त शिवकन्या गिरीशी खरी गिरिटा फरी तो लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी गिरिटा फरी तो लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरारा करला शिवाजी राजा. 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 युगायुगाचा गडदांगार यौवन साखरी करी सरदार. हात उंच करा. हा तुमचं करा. आता टाळीच्या लयीत म्हणायचा. हा गिरीशी खरी लहरी भगवा ध्वजा. लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरारा करला शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरारा धन्यवाद. रसिक प्रेक्षकांनो, शिवभक्तांनो, एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होत्या प्लीज. आज खरं तर शिवजयंती या गडावर मोठ्या उत्साहात साजरी होत आणि अर्थात या महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक राज्यात जे गडकिल्ले आहेत ते राखून ठेवण्याचं काम आपलं आहे. या किल्ले दोणागिरीवरचा आजचा हा शिवजयंती उत्सव अर्थात साजरा करतायत. अर्थात दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभागाचं या वर्षीचं हे 7वं वर्ष. या सगळ्या सदस्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या प्लीज खरंच वाजवा. कारण तुमच्यासाठी तरी किल्ला आपल्या छोट्या मुलांना दाखवा. राजा माझा तिथे कसा राहत होता हे त्यांना दाखवा. हीच खरी राजांना आजच्या दिवशी दिलेली अर्थात राजांच्या शिवजयंती निमित्त दिलेली राजांना हा मानाचा मुद्रा असेल. प्रेक्षकांना सर्व शिवभक्तांना विनंती करतोय की आपण तिकडे अनेक पोरं जातात. मात्र शिवजयंतीला अशी लेकरं सजून धजून आली पाहिजेत आणि ती किल्ल्यावर येत आहेत ही खूप अभिमानाची बाब आहे. आमच्या लेकरांना हे गडकोट दाखवले पाहिजे. खऱ्या अर्थानं हा इतिहास सांगितला गेला पाहिजे. सांगितला पाहिजे. तर अभ्यासात खूप कमी सांगितलं गेलंय. त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपल्या लेकराला हे सांगितलं. मात्र आमचं जरा वेगळं आहे की आम्हाला वाटतं शिवाजी राजा आमच्या पोटी जन्माला यावा. म्हणजे आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असतं. आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असतं.
पण सहलीला गेल्यावर गाडीच्या मधल्याच सीटवर बसायचं असतं. कारण गाडी पुढनं ठोकली काय, गाडी मागणं ठोकली काय, गाडी पुढनं ठोकली काय, गाडी मागणं ठोकली काय, आपण मात्र सुरक्षित राहायचं असतं. आणि आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं असतं. असं बाळ शिवाजी होणार आहे का? आमची संस्कृती, आमच्या चालीरीती, आमची गीत, आमचे पोवाडे, आमच्या ओवी, आमचा अभंग, आमचा वासुदेव, आमचा पिंगळा, हे आमच्या लेकरांना सांगितलं पाहिजे. वासुदेव आमचा पहाटेचा येतो, आम्हाला झोपेतून जागा करतो. सांता क्लॉज रात्रीचा येतो आणि आमच्याकडे रात्रीचे चोर येतात. मग आमच्या मुलांना असं घडवायचं आहे का पहाटे पहाटे उठून शिवछत्रपतींचा मावळा घडवायचा आहे, हे आपल्या हातामध्ये आहे. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. भुका लागल्यात, जेवण तयार होते बरं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. आरशी आणि परशाच्या पिक्चर मधलं गाणं ते जर गाणं मानायला घेतलं तर याची पण गरज नाही मला वाटतं. आवाज येऊ द्या, येऊ द्या. राजांचं गीत आहे, शिवरायांचं गीत आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. बाई नाचली नाही. शिवराय एकमेव राजे ज्यांच्या दरबारामध्ये, ज्यांच्या किल्ल्यांवरती बाई नाचली नाही तर बाई वाचवली. गीत सादर करतोय, शेवटचं गीत. वांझ कुणाचं? जे पार्ट्या करतात ना गडकोटांवरती त्यांचं बरं. ज्यांचं कर्तृत्व झालं या वांझ, त्यांचं कर्तृत्व झालं या वांझ. तरुणाईला चढला या माझ, टप घेताना वाटतेला रुसलं तुंतून बोलना झालं. काशीर म्हणतायत राज, आम्ही पालखीत बसू राज, त्या सिद्धी जोहरला भेटायला आम्ही जाऊ. अरे शिवा तुला माहिती आहे का, त्या सिद्धीला भेटायला गेल्यावर तो सिद्धी तुला ठार केल्याशिवाय राहणार नाही. होय राज, मला ठावाय राज, जर का मी त्या सिद्धी जोहरला भेटायला गेलो ना तर तो सिद्धी जोहर मला ठार केल्याशिवाय राहणार नाही राज. पण राज तुम्ही जर का ही संधी माझ्या पदरात टाकलीत ना राज, तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज. राजाने खट्ट कडकडून मिठी मारली शिवा काशीला. राजांच्या डोळ्यातली दोन अश्व शिवाच्या पाठीवर पडली. शिवा काशी म्हणतात राज, माझ्या सारख्यांसाठी तुमच्या डोळ्यात अश्व आली राज.
मरणासाठी, तुमच्या डोळ्यातल्या 2 आसवांसाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि शिवा काशीत गेले, सिद्धीनं त्यांना मारलं. आमचे तानाजीराव मालुसरे कोंडाणा घ्यायला गेले. राजे राजे आधी लगेच कोंडाण्याचं आणि मग आमच्या या जखमा शरीरावर एकही जागा नव्हती जिथं वार झाला नाही. शंभूराजे 40 दिवस मरण यातना. कोणीतरी यायचं, नख कापायचं, कोणीतरी यायचं, डोळं काढले राजांचे, जीभ कापली राजांची, पाय तोडले, हात तोडले, चामडी काढली. त्या माणसाच्या लगद्यावर मिठाचं पाणी टाकलं. सर्र यातना झाल्या. अहो जरासा काटा लागला तरी 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. 40 दिवस वार झाले असतील, काय वाटलं असेल राजाला? काही बोलला असेल माझ्या राजाने, काही सण केला असेल माझ्या शंभूराने. म्हणून चिरे चिरे झाले तर बघणं, आम्ही आनंदी शरीत बघणं. आम्ही आनंदी शरीत मग्न, आम्ही आनंदी शरीत मग्न. माणसा घ्या बाजून, माणसा घ्या बाजून, टप घेताना वाटते लाजून. दुसरं पुन्हा बोलणार नाही, दुसरं पुन्हा बोलणार नाही. तर मस्त असा सुंदर असा पोवाडा होता, लय बरा वाटला नाही रे सुमित? मस्त हा? एकदम भारी पोवाडा कसा वाटला. होता? ऐकून पण मस्त वाटलं, एकदम भारी होता. ऐकून एकदम मन असा प्रसन्न झाला. खरं सांगते 1 नंबर मस्त वाटलं एकदम. आणि बघू शकता पाठी इथं किल्ला आहे बघा, एकदम जुना शिवकालीन किल्ला बघा. बघा इथं सर्व जेवणाची सोय आहे, जेवण पण आहे आज. हा बघा डायरेक्ट खाली हा, अजून पोवाडा चालू आहे, तर आम्ही तुम्हाला दाखवतो थोडा गड बघा. बघा मस्त असा किल्ला आहे. मुंबईचा तुटला आहे किल्ला, अजून पण किल्ला होता. आणि इथं उरण बघा कसला दिसतो बघा. तर बघू शकता किल्ला हा बघा. तुम्हाला आता आतमधून दाखवतो, चला आतमध्ये. बघा आतमधून कसा दिसतो, एकदम असं शांत वातावरण वाटतो बघा. एकदम असं जुना काम आहे बघा, शिवकालीनचं काम. हे बघा दगड वगैरे. अनेक वर्षांपासून या किल्ले द्रोणागिरीवर एक काय रे कसा वाटला किल्ला हा? अभिषेकची पार्टी मंडळाची टीम इथे येऊन जगातला एवढा मोठा तर चला आता चाललोय घरी. आपला ब्लॉग पण खूप मोठा झालेला आहे शिवशाही पोवाडा पण चालू आहे, तुम्हाला दाखवला पोवाडा हा बघा. असावा लागतो आणि म्हणून असं शिवशाही अर्थात अभिषेक सन्मान चिन्ह देऊन आपला आदरातिथ्य करावं करता आपण आला. नेहमी दरवर्षीप्रमाणे जायचं येतं खूप मस्त असं भरभरून येतं जेव्हा तुम्ही येता. पण आता राजांची जी टीम आहे म्हणावं लागेल तेवढा मनीष दादा पाटील आमचे डॅडी गणेशजी बोरी आणि सगळे हे सदस्य सगळे सदस्य तो मस्त वाटतंय, गडावर आलोय. पोवाडा पण चालू आहे त्या साईडला. खरं तर खूप लय थंड पण आहे. बाबा आणि बघा पाणी शुद्ध बघा किती आहे, शुद्ध पाणी बघा किती आहे. तर आता मंडळी इथं त्यावेळी जेवणाची पण सोय केलेली आहे. तर आता जाऊ आपण जेवायला. याचा पालखी निघणार आहे मामा बहुतेक. भेटायला, मामाच ना र हा.
सुमितचा मामा भेटलेला बोलतं जेवल्याशिवाय जाऊ नको, बोलतं जेवूनच जा. त्यांच्या हच्चेत पूजन झालंय बहुतेक इथे काहीतरी. हा, त्यांच्या हातूनच पूजन झालेलं आहे. तर चला आता आपण दिल्ली दुर्गा मला प्रतिष्ठा दिसते का? हे कधी हे बघा जय शिवराय पाठी काय आहे? दुर्गा मला प्रतिष्ठा. दुर्ग मावला आहे बघा. तर चला आपण जाऊ, आता जेवायला जाऊ. चला बघा इथं जेवणाला लाईन आहे बघा. बघा इथं जेवणाला सर्व लाईन आहे आणि इथं माणसं जेवायला बसली बघा सर्व. बघा इथं पण लाईन आहे आणि इथं पण माणसं जेवायला बसली. तिथं बघा सर्व जेवणाची सोय आहे, म्हणजे कोण उपाशी गेला नाही पाहिजे. बघा सर्व जेवण ठेवलं आहे, सर्व जेवायला बसलेली माणसं. जेवणाचं एकदम मस्त वाटतं. मस्त वाटते ना. बघा सर्वांना जेवण आहे. हे बघा इथं काका पण आले. बघा इथं आम्ही मस्त डाल भात घेतली. इथं काका पण आहेत, जेवण बनवायला आले ना का? कधी आलो काका? सकाळी आलो का? चालेल. तर हे बघा आम्ही डाल भात घेतलाय, लोणचा मस्त. तर बघा सुमित, हे बघा जेवण घेतलंय आम्ही, तर चालू आहे खाली. सर्व माणसं जेवायला बसली इथं. आता मित्रांनो या जेवायला मस्त डाल भात आहे बघा, लोणचा. जिलेबी पण आहे. सुमित बसलाय वरती बघू शकता. सर्व मंडळी बसली पाठी जेवायला. बघा बाबा काका पण आहेत, परेशचे पप्पा जेवण बनवायला आले बघा इथे. एकदम भारी जेवण. या जेवायला जेवण एकदम भारी. तर मित्रांनो या जेवायला मस्त सुंदर असं जेवण बनवलं आहे. तिकडे परेशचा पप्पा आहे, सुंदर जेवण बनवलं आहे मस्त. या जेवायला बघा जेवण मस्त डाळ भात एकच नंबर ना. एक नंबर. सार्वजनिक जेवणाची मजाच काही वेगळी असते. घरांचा खा आणि तो बाहेरचा खा. सार्वजनिक एक नंबर जेवण असते काय बे. एक नंबर जेवण. आणि हा चुलीवरची शिजलेला आहे, गॅसवर चुलीवरचं जेवण आहे, खतरनाक. तर नमस्कार मित्रांनो, आता इथं गडावर आलतो मी. तर काका आपले आहेत बघा, विंधनेचे काका आहेत. तर त्यांनी असं मस्त सुंदर जेवण बनवलं आहे. मस्त एकदम डाळ लोणचा वगैरे, डाळ भात एकदम सुंदर जेवण झालता, मस्त जेवण झालता. तर कोणाला काय बनवायचं असेल ना, बड्डे वगैरे, लग्न, कोणाला काय ऑर्डर पाहिजे असेल ना, तर काकांचा नंबर मी स्क्रीनला देईन, कॉन्टॅक्ट करू शकता. काका मस्त असं जेवण विंधनेचे काका बघा. डाळ बिल बघा मस्त सुंदर असं जेवण बनवलेला, एक नंबर. तुम्हाला स्क्रीनला नंबर देईन मी, कॉन्टॅक्ट करा काकांशी. तर मित्रांनो हे दगडीचा कोरला आहे बघा, मस्त वाटते बघा. थांबा बाबू एक मिनिट. बघा असा सुंदर कोरला आहे बघा. ही 2020ला वरती आणलेली आहे बघा, 2020ला काढून. मस्त वाटते बघा. आणि सुमित असा झेंडा घेऊन. आता तुम्ही पोवाडा बघितला असाल तर हे दादाचं भेटलं ना आपल्याला बघा सर्व. तुम्ही आता पोवाडा बघितला असाल तर हे सर्व दादाचं भेटलं. दादा एक नंबर होता पोवाडा. धन्यवाद. प्रसन्न झाला, खतरनाक. धन्यवाद. मस्त होता मस्त. कुठून दादा तुम्ही? हा घनसोली काय? एक नंबर होता, एक नंबर. मस्त मस्त. सुमित आता 2 शब्द बोलतोय, त्याला बोलायचं आहे 2 शब्द. चाललोय आता खाली आम्ही इथं आता आमचं उरणचाच आहे द्रोणागिरी किल्ला. पहिल्यांदा मी इथं आलेलो, एकदम मस्त वाटलं. किल्ल्यावर झाल्यावर पोवाडा एवढा होता, पोवाडा ऐकून पण एकदम भारी वाटला. किल्ला पण एकदम अजूनपर्यंत चांगला आहे, काय तुटला नाही फुटला नाही. आणि दुर्गा माता प्रतिष्ठान आहे ती या किल्ल्याच्या आजूपर्यंत बघतात. आता सुमारे 7 वर्ष झाले ते कार्यक्रम इथं करतात. दरवर्षी त्या येणारे जे माऊले आहेत, शिवप्रेमी आहेत, त्यांना भोजनाचं जे काही सर्व काही ते पण देतात. मला इथं खूप भारी वाटला. आणि जे आता पोवाडेवाले ते 4 वर्ष झाले येतात. एक नंबर पोवाडा होता त्यांचा, बोलण्यासाठी एक सुंदर असा पोवाडा होता, एकदम मन प्रसन्न झाला, खतरनाक. तर चला आता चालू आहे खाली. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि जे कोण आपल्या चॅनलला नवीन असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर चला अशा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.